नमस्कार सगळ्यांना, जय भीम जय शिवराय. माझं पूजा मगरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज भरपूर दिवसानंतर शेतात आलो होतो मक्का बघायला, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवू. तर ही आमची मक्का शेतामध्ये लावलेली. तिकडे जामाचे, सीताफळाचे, निंबूचे झाडं आहेत. तर चला तुम्हाला दाखवते. जांब भरपूर आलेत जांबाच्या झाडांना. हे बघा जाम, हे पण झाड आहे जामाचं एक. तिकडं पण आहे, तिकडच्या चांगले ना. हे कसं झाड आहे? ते आपल्या याचं डाळिंबाचं पण झाड आहे. हे आंबा पण आहे. हे बघा जाम दाखव. लय मस्त आहे, गोड आहे. इकडं पण आहे. अरे रुक जा रे, चाललेत ते. हे बघा जाम मस्त भारी. इथे ह्या झाडाला पण आहे आणि तिकडच्या बंधाऱ्यावर पण आहे. लिंबाचं झाड पण आहे. पपईचं पण झाड आहे बाबा. पपई मस्त लागलीत, पिकले नाही का अजून. सीताफळचं पण आहे, पण सीताफळ काय आलेत नाही अजून. इथं पहिले आमचा जुना वाडा होता, पण आता इथं मोडला तो, मग तिकडे बांधला नवीन. तिकडे रामफळचं पण झाड आहे. बाई तिथे रामफळ लागले ना, पिकलेले का? मस्त भारी. कच्चे अजून पिकले नाहीत, भरपूर लागलेत. तिकडं पण लागलेत. कोणाकोणाला खायचे. इकडं पण बघा भरपूर लागलेत रामफळ, पण पिकले नाही अजून. इकडं पण आहे. किती लागले साहेब ते. कधी पिकन साहेब आहे. तिकडं पण आहे. मग मंडळी, कसे रामफळ या की खायला, आणि कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडतात. तिकडं पण आहे सीताफळ, जामाचे झाड आहे. विहीर पण आहे तिकडं. कडीपत्त्याचं पण झाड आहे. आणि हे पण शेत आमचंच आहे, आणि तिथपर्यंत शेत आहे आम्हाला, रोडपर्यंत. तर चला तिकडचे दाखवते आता. इकडं पण बघा जामाचंच झाड आहे, पण असे जाम लागले ना, काय सांगा, एकच नंबर. असे लाल जामीन साहेब नाही, मग हे पण तिकडे येतो. हे बघा तिकडं पण आहे, वरती शेंड्यापर्यंत, तर खालीपर्यंत. तिकडे खाली दाखवा. कोणाकोणाला आवडतात जाम कमेंट करून सांगा नक्की. सगळ्यांनी पार्सल करेल मी सगळ्यांना. हे बघा आमचे मिस्टर जाम भेटलेत त्यांना. 2 झाडावर चाललेत जाम तोडायला. मस्त भारी आहे बघा. खाली पडले होते. असं असतं शेतकऱ्या लोकांचं काम. घरीच खायचं मस्त. हे बघा इकडं पण कसे जाम लागले. हे उतरलेत ते खाली. या सर्वांनी ये घ्या, ये मोठा घ्या. हातात पण बसेल. मी कसं पकडू? खाना खाता ना तुम्ही. कसं खातोय आमचा शेतकरी जाम. एकच नंबर. इकडे पण हे दाखवा. याशी पिवळी पिवळी गावली साहेब. हे जामाचं झाड पिवळं याच्यामुळं आहे की याला लाल जाम आहे. हे जे झाड आहे ना याचे लाल आहे, आणि हे जे झाड आहे याचे असे हिरवे जाम आहे. म्हणजे हे असे, हे लालवाले. ते तुला जे पहिले दाखवले ना, ते पण असे ढवळेवालेच आहे. हे लाल जाम आहे. फोड त्याला, लाल असन तो बघ. तर हे पाहिलं ना, हा लाल जाम आहे म्हणून. हे बघ अजून पिकला नाही, तो कच्चाच आहे, तर जास्त लाल नाही झाला आहे. गोडी पण
याला पण मस्त खाली लगे असे जमिनीपर्यंत लागले आहेत आणि त्याला पण जमिनीपर्यंत लागले आहेत. रामफळं पण भरपूर लागलेत. तर हे पाहू शकता तुम्ही, निमोनीला पण फुलं लागले आहेत. नवीन बार लागतोय आता. हे पाहू शकता फुलं लागलेत. हे इथं बारीक बारीक निंबू पण लागलेले आहे. फुलं आलेत मस्त आणि भरपूर निंबू खाल्ले आम्ही याच्यावाले. हे पाहू शकता ह्या बाजूनं पण लागले आहेत लिंबू त्याला. आणि इकडं पण आपली मक्का पेरलेली आहे. 10 थैली मक्का पेरलेली आहे आपण आणि मक्का एकदम मस्त आलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही, मस्त निमोनीला फुलं लागले आहेत आता. हे असे निंबू पण लागलेत बारीक बारीक. तर आमचं शेत कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता आमची विहीर दाखवतो तुम्हाला मी. आणि आता आलो आहे आम्ही विहिरीवरती. ही आपली विहीर आहे. कडं वगैरे काय बांधलेले नाही आहे. आम्ही लहान असताना आमच्या वडिलांना खोदली होती ही विहीर. तर हिला पण खोदून एकदम मस्त कडा वगैरे बनवायचं आहे. तर हे पाणी वगैरे पण मस्त पाणी राहतं हिला उन्हाळ्यामध्ये ढोरा वासरापुरतं. कारण अडचण बी भरपूर झाली आहे तिच्या आजूबाजूला. आणि त्याच्याच बाजूला एक कडीपत्त्याचं झाड पाहू शकता तुम्ही केवढं मोठं आहे. भरपूर मोठं होतं ते. आणि एवढं मोठं झाड होतं ना हे. तर आमच्या वडिलांना याची छाटवण केली. म्हणजे विहिरीकडे येत होते ते. बाया कधी शेतामध्ये कामाला आल्यात ना तर ते डायरेक्ट पत्ता तोडायच्या. आणि त्या अडचणीच्या चक्करमध्ये ना विहिरीचं कडं नाही दिसायचं. तर आम्हाला भीती वाटायची की कडीपत्ता तोडण्याच्या नादामध्ये बाया एखादी विहिरी वगैरेमध्ये घसायची. त्याच्यामुळं आमच्या वडिलांना डायरेक्ट छाटून काढलं त्याला. हे पूजा केली आहे कडीपत्त्याच्या झाडापाशी. हे पाहू शकता तुम्ही. तोड आपल्याला कडीपत्ता, हात नाही पुरत आहे. आणि जामं पण खायला लागली आहे. कढीपत्ता तोडायचा आहे घरी नेण्यासाठी. लय मोठं झाड आहे बघा. हे आंब्याचं आहे इकडं पण याला काही आंबे लागलेच नाही अजून. कधी लागता काय माहिती. इकडं पण शेत आहे आमचं. हे ते झाडं दिसतं ना तिथपर्यंत आहे. तोडांदारचा का अजून तोडान चांगलं चांगला. खिडकी कोण तोडताय? चांगला आहे तो. अजून तोडांदार धरा. तर हे पाहू शकता पूजानं जामं पण तोडले आणि घरी नेण्यासाठी कडीपत्ता पण चालवला आहे. आणि मी ही जाम खातोय. हे पाहू शकता तुम्ही, गोड आहे मस्त एकदम. आता जाऊया आपल्या वाड्यावरती. नवीन वाडा बांधलेला आहे आपण, तो दाखवतो मी तुम्हाला. आणि आपलं शेत कसं वाटलं आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही आमची मक्का झापली. भावने ना झाकून ठेवली. भाव कधी येतो काय माहिती. हे गुलाबाच्या झाडाचं फुल आहे. पण भरपूर दिवस झाले याला फुलच नाही आहे ना. तर काही असेल त्याचं काय म्हणतात त्याला, निरीक्षण करणं किंवा काही त्याची व्यवस्था सोय, तर कमेंटमध्ये सांगा. कारण की आता 2-1 वर्ष झालं त्याला आणून फुलच नाही लागत आहे. तर त्याला सांगा काय करायचं, कशा पद्धतीनं त्याची काळजी घ्यायची म्हणजे त्याला फुल लागेल लवकर. आणि इथं छोट्या पपईचं झाड लावलं आहे मामांनी. इथं पण कडीपत्त्याचं झाड लावलंय बघा. ही मक्का आहे आमची. खराब झालेली थोडीशी, जास्त काही नाही. पण मग आता बरी आहे. आणि कधी काढणार तिला? भाव नाही मक्काला, भावालाच ना. भावाला ते आमचा हे वाडा आमचा नवीन बांधला आम्ही. पलीकडून आहे का हे कुलूप लावलेली आहे. कुलूप लावलेली आहे. पलीकडून दाखवून चल. तिथं मूळ तुटला होता ना तो, म्हणजे भरपूर दिवस झालेले होते तिथं. किती वर्ष झाले असेल तरी पण कशाला? त्या वाड्याला आपल्या. त्याला तुटून 2-3 वर्ष झाले. नाहीच बांधून त्याला 20-25 वर्ष झाले होते. मग आता हे नवीन बांधलंय बैलांसाठी. बैलांची पण लय काळजी घेतात आमच्या घरचे लोक. पण 12 महिने कष्ट करत असतात, राब करतात आपल्यासोबत. चाबी कुठे यायची आपल्या वाड्याची? ती पत्रामध्ये. वाडा नंतर दाखवू कधीतरी. आता घरी जायचंय आम्हाला, उशीर झाला. हे बैल आहे आमचे बघा, कोणी असेल तर विक्री काढायची आम्हाला.
आणि हा वाडा बांधलेला आहे आता 2 एक वर्ष झाले बांधून. तर काय तर चला सगळ्यांना बाय. जय भीम जय शिवराय. आता घरी जायचंय तर आता इथं व्हिडिओ थांबवा आपण. तर चला बाय.